गुड मॉर्निंग गाईज. तर आता 10 वाजले आणि आम्ही आता उठलोय. सो आम्ही रात्री झोपूनच होतो कारण की आम्ही थोडे रील्स वगैरे काढले, तर आम्ही पोस्ट करू इंस्टाग्रामला रील्स. तर तिकडे पण बघा तुम्ही रील्स आपले. तर ते आम्ही थोडे काढले, मग आम्ही झोपलो. तर आम्ही आता उठलो 9:30 वाजता. सो आता आम्ही नाश्ता वगैरे करू, त्याच्यानंतर पाण्यात वगैरे जाऊ, मग तिकडं भेटू आपण. कोंबडी कोंबडी गणेश काय बघ, काय ते बघ, काय तिकडं काय कोंबडी. इकडचा व्ह्यू बघा, कोंबड्या आहेत. बोल. इथं आता आम्ही आलोय नाश्ता करायला. मिसळ पाव आहे आम्हाला नाश्त्यामध्ये आज. मस्त आहे, खाऊन तर बघ. इथं आम्हाला दिसले आवल्याचं झाड, छोटे छोटे आवलेत बघू. आवलंच बोलतात ना याला, आवल्या. झाडावरती आले ते लोक काढतायत. छोटे पिल्लू आहेत ते. नको पिल्लू बघा अजून छान लागतं येडी. एखाद तिकडचा व्ह्यू बघा काय भारी आहे. एक नंबर व्ह्यू आहे. आता पाऊस पडते आणि ते लोक रील्स काढतात. ते असं भारी आहे. इथं गार्डन पण आहे समोर, गार्डन येते. खूप थंड पाणी आहे, पाण्यामध्ये कोण उतरतच नाही, एवढं थंड पाणी आहे इथं. वातावरण एकदम थंड आहे आणि आता ही वरतून खाली येते. अगं या आता मी पाण्यात वगैरे जाऊन आलो. जोरात पाऊस आला, त्याच्यामुळे मग आम्ही रूमवरती आलो. चेंज वगैरे केले, 1 पीस घातले सगळ्यांनी. तर आता मी जेवायला आलोय. मग जेवण वगैरेच मी तुम्हाला पुढे दाखवते. तर आम्हाला इथं जेवण आलेलं आहे, मला दाखवते मी काय केलं. बांगडा, चिकन, भाकरी आणि भात आहे. आम्ही इथं नॉनव्हेज मागवलंय, मच्छी वगैरे, आणि व्हेज मागवलंय. छोले. तर आता आमचं जेवण वगैरे झालंय, आम्ही आलोय रूमवरती. इथे आता आम्ही फुगे वगैरे फुगवतोय कारण की माझ्या मोठ्या ताईचा बर्थडे उद्या. तर आम्ही आतमध्ये रूममध्ये डेकोरेशन करणार होतो, नंतर मग विचार केला की पाण्यामध्ये तिला फोटोशूट करायचे केक वगैरे घेऊन. मग आम्ही आता इथं करते. तर पाण्यामध्ये उतरले, इथं त्यांचे फोटोशूट चालू आहे. आता तिची पाण्यामध्ये ती फोटोशूट करते. आता इथं केक कट करतो आम्ही. इथे डेकोरेशन केले, इथे केक कट करते आता इथे. हॅपी हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे डिअर दीपाली, हॅपी बर्थडे टू यू.
तर आता आम्ही निघालो घरी जायला. आमचं झालं सगळं, केक वगैरे कट केला, डेकोरेशन वगैरे आम्ही केलेलं साधं सिम्पलच. घरी जाऊन पण करू, उद्या ॲक्च्युली बड्डे तिचा. तर आम्हाला असं वाटलं की इथं आलो आहे तर थोडं आपण करूया डेकोरेशन वगैरे, बड्डे वगैरे कट. सो घरी पण आम्ही करू उद्या, तिचा बड्डे तर संध्याकाळी, नाहीतर मग डायरेक्ट उद्याच करू आम्ही. तर आता इकडे आम्हाला रिक्षा नाही भेटत आहे, तर तेच बुकिंग वगैरे करतोय आम्ही. मग ते बुकिंग वगैरे झाल्यावर अजून भेटूया. इकडचं वातावरण एकदम मस्त आहे. पावसाने तर कालक केलाय, पाऊस येईल. गणेशका कुठे चालली तू आता? कोणाच्या घरी? आम्हाला गाडीच भेटत नाही. रिक्षा आम्ही बोललो बुकिंग करू, पण बुक पण होत नाहीये रिक्षा. तर आम्ही आता नाक्यापर्यंत तर पुढेपर्यंत जातो चालत. जर कुठली गाडी वगैरे रिक्षा वगैरे भेटली तर जाऊ आम्ही त्याच्यामध्ये बसून, नाहीतर मग अर्ध्या रस्त्यावरून चालत चालत जाऊ. पुढे दिसेल गाडी, मग त्याच्यामध्ये मी भेटेल तुम्हाला. असं वाटतं आम्ही गावी चाललोय, गावासारखं इथं वातावरण आहे. आणि इथे ना एक गड आहे, मलंगड म्हणून. क्लिअर नसेल दिसत, व्ह्यू एक नंबर आहे. भेटली आता आम्हाला गाडी, बसतो आम्ही गाडीमध्ये. आता आम्ही आलोय घरी, जेवलो वगैरे. आता पिझ्झा ऑर्डर केलाय, पिझ्झा पार्टी करणार आहे आम्ही. आणि आल्या आल्या बघा काय करतो तुम्हाला दाखवतो मी. इथे कलर चालू आहे, कलर करत बसली. तर पिझ्झा ऑर्डर केलाय आम्ही, व्हेज आहे आणि एक नॉन व्हेज आहे. आणि चिकन पिझ्झा. तर पिझ्झा वगैरे आम्ही मागवलेला, ऑर्डर केलेला. तर आमचं खाऊन वगैरे झालंय. तर नक्की तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघा, तुम्हाला आवडेल. आणि कमेंट्स करायला विसरू नका, आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.